ओ गुलाबराव, 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 ओ गुलाबराव, एवढं तोंड पाडून बसायला काय झालं? आणि इकडं स्मशानाकडे कशा करता आला? तुम्हाला काय सांगून उपयोग बबनराव, मरायला आलो इकडं. मरायला? अहो एवढं वाईट दिवस आलं होय तुमच्यावर? जगून तरी काय करू, एवढी सोन्यासारखी फुलं लावली आणि या संस्थानांना बाबाच्या चरणी फुलहार चढवायला बंदी घातली. आता या मुलामागच्या फुलांना बाजारात सुद्धा मागणी राहिली नाही. सगळी फुलं फेकून द्यायची वेळ आली आता. अहो मग तुम्ही तुमच्या आमदाराकडे जायचं ना. कसला आमदार आणि कसला काय, 4 खेट्या घातल्या तरी उपयोग झाला नाही. मला तर कळलं तुमच्या आमदारानं कोर्टात धाव घेतली होती ही बंदी काढायसाठी. निवडणुका आल्यावर हे आमदार जातात कोर्टात. जो आपल्या टायमाला कामाला येत नाही असला आमदार नकोय आपल्या शिर्डीला. जेव्हा गरज पडेल तेव्हा कामाला येईल, त्यालाच मतदान करायचं. आता आपलं पण चुकतंयच. चुकीच्या वेळेला चुकीच्या माणसाला आपण निवडून देतो. गुलाबराव, यावेळेस बदल घडवायलाच पाहिजे आपण. असं कोणता नेता भेटणार आहे आपल्याला? अहो असा नेता आपल्या भागातूनच उभा राहिलाय. डॉक्टर राजेंद्र पिपाडा साहेब येत्या विधानसभेला उभे राहिलेत तर त्यांना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचंय आणि आपला काम वेळेत आपल्याला करायचंय. चला लागा तयारीला. तुम्ही आणि तुमच्या परिवाराला सोबत घेऊन जायचं मतदान करायला आणि आपल्या राजेंद्र पिपाडा साहेबांना भरघोस मताने विजयी करायचं. कळलं का? चला. आणि हा, राजेंद्र पिपाडा साहेबांची निशाणी कोणती आहे ठाऊक आहे ना? ऑटो रिक्षा. हा, ऑटो रिक्षा क्रमांक 5. चला. देऊ घराणेशाहीला हवाडा, आपल्या हक्काचा माणूस डॉक्टर राजेंद्र पिपाडा.